नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर बघा 19 मार्चला आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यापासून आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत असतं. तर आपल्याला काही कामं आहेत ते गुढीपाडव्याच्या अगोदर करायचे आहेत, ज्यामुळे आपल्याला नवीन वर्ष एकदम सुखकर जाईल. त्यासाठी काही काही आपल्याला घरामध्ये तयारी करायची आहे. घरातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला घरातून काढल्या पाहिजेत त्या पण पाहायचं आहे. आता होळीच्या अगोदर पण मी सांगितलं होतं की घरातल्या काही वस्तू आहेत ज्या बाहेर काढायच्या आहेत. तसंच आता आपल्याला नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्ष सुरू होतं. तर या नवीन वर्षासाठी आपल्याला काय काय वस्तू घरातून ज्या आपल्याला लागत नाहीत त्या बाहेर काढायच्या आहेत आणि घरामध्ये पण कोणत्या वस्तू आणायच्या आहेत ज्यामुळे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी पण लागणार आहेत आणि वर्षभर पण लागतील ते पण सांगणार आहे. गुढीपाडव्यापासून बघा चैत्र महिन्याला सुरुवात होत असते आणि चैत्र महिना हा मराठी महिन्यामधला पहिला महिना आहे. चैत्र महिन्यात बघा पाडव्यानंतर रामनवमी येते, त्यानंतर आपल्याला कुलदेवतेची पण सेवा करायची असते. तर या साऱ्या गोष्टींसाठी आपल्याला घरातही काही गोष्टी करायच्या आहेत ज्या की आपल्याला पाडवा येण्या अगोदरच करायच्या आहेत. त्या म्हणजे आपण नेहमी करतो ते साफसफाई करायची आहे, आपल्याला घराची जाळे जळमाटं काढायचे आहेत. नंतर आपल्याला किचनमध्ये पण सर्व स्वच्छ आहे का पाहायचं आहे, कारण पाडव्याचा सण हा पहिला दिवस असणार आहे नवीन वर्षाचा आणि पाडवा म्हणजे एवढा पवित्र सण आहे. 3.5 मुहूर्तापैकीच पाडवा हा सण पण त्या मुहूर्तांमध्येच येतो, त्यामुळे पाडव्याचा सण पण खूप महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने आपल्याला तशी तयारी पण करायला हवी. बघा पाडव्याला आपण देवांसाठी देवघरामध्ये नवीन वस्त्र आणावीत अगोदरच. त्या दिवशी आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण ते अंथरू शकतो. अशा ज्या काही आपल्या देवघरात जर काही गोष्टी नसतील तर त्या पण आपण आणू शकतो आणि पाडव्याच्या दिवशी आपण त्या स्थापन करू शकतो, कारण 3.5 मुहूर्तापैकी मुहूर्त असणार आहे त्या दिवशी, त्यामुळे आपण त्या दिवशी करू शकतो या गोष्टी. खूप शुभ मुहूर्त असतो. तुम्हाला देवघरामध्ये काही आणायचं असेल, कोणती मूर्ती कमी असेल ते आणू शकता, कोणतं यंत्र आणायचं असेल ते आणू शकता, पाडव्याच्या दिवशी त्याची स्थापना करू शकता. पण एकच आहे की त्याची तुम्हाला रेग्युलर पूजा करणं होत असेल तरच ते तुमच्या देवघरामध्ये ॲड करा, नाहीतर तसंही नुसतं आणून ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला देवघरामध्ये खूप साऱ्या मूर्ती झालेत, खूप यंत्र मूर्ती झालेत आणि त्याचं तुम्हाला करणं होत नाही व्यवस्थित पूजा वगैरे, नुसती देवघरात अडचण करून पण उपयोग नाही आहे, तर त्यासाठी तुम्हाला त्यातल्या नको असेल म्हणजे जे तुमच्याच्याने सेवा करणं होत नाही आहे ती वस्तू कमी केलेली बरी, ती विसर्जित करा. विसर्जित करायची म्हणजे एकच मूर्ती आहे ती नाही आहे. जे तुमचे कुलदैवत कुलदेवी ते तर तुम्हाला ठेवावंच लागतात, गणपती कृष्ण म्हणजे जे तुम्ही देवांना मानता ते तर असतात. पण उगीचच हे यंत्र इकडं गेले, ते यंत्र आणलं, हे आणलं, ते आणलं, सगळं देवघरात ठेवलं, अशी देवघरामध्ये अडचण करू नका. देवघर सुटसुटीत असावं, कमी मूर्ती असावं, सुटसुटीत असावं. तुम्हाला जेवढी सेवा करणं होतं तेवढ्याच मूर्ती ठेवाव्यात देवघरामध्ये. बघा कधी कधी आपल्या देवघरामध्ये ना आपण डबल डबल मूर्ती ठेवतो. कोणत्याही देवतेच्या 2 मूर्ती देवघरामध्ये ठेवायच्या नाही आहेत, किंवा फोटो पण छोटा फोटो मोठा फोटो असे खूप जमा करतो. तर अशा 2-2 वस्तू 2-2 मूर्ती देवांच्या कोणतीही ठेवायची नाही, किंवा 2-2 फोटो पण ठेवायचे नाही. आपल्याला एकच फोटो ठेवायचा किंवा एका देवतेची एकच मूर्ती ठेवायची आहे. त्याचबरोबर बघा आपल्याला घराची पण स्वच्छता करायची आहे. घरामध्ये जर कुठं अडगळीचं सामान आपण ठेवलेलं असेल, इथं ठेव तिथं ठेव, कधी तर लागतील म्हणून वस्तू, त्या पण काढायच्या आहेत आपल्याला. आणि चप्पल वगैरे ज्या डबल टिबल आपण किती पण फॅशन आहे म्हणून आणतो, पण आपल्याला टाकून देताना होत नाही की वापरेल असं न करता जी वापरत नाही ती चप्पल पण टाकून द्यायची आहे आपल्याला कचऱ्यामध्ये. जसं की मी होळीच्या अगोदर पण सांगितलं होतं. आणि जर घरात कपडे असतील, जर ते कोणाला उपयोगी असतील तर देऊ शकता, ते कोणीतरी घालून त्यांना तरी उपयोगी येतील. तसंच तुम्ही किचनमध्ये पण एक नजर टाकायला पाहिजे, कारण बघा कडधान्य असतात ते आपण गेल्या उन्हाळ्यामध्ये ठेवलेले, त्याच्यानंतर पावसाळा हिवाळा जातो, कधी कधी त्याच्याकडे लक्षच जात नाही, त्याला कीड लागणे वगैरे. जर ते खराब असतील तर काढून द्यायला पाहिजे. जर थोडेसे असतील चांगले तर ते उन्हामध्ये वगैरे वाळवून आपण ते पुढच्या वर्षीसाठी ठेवू शकतो. असं सर्व डब्बे वगैरे चेक करून घ्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे काय होतं आपल्या लक्षातही येतं कोणतं सामान आहे आपल्याकडे कोणतं नाही आहे, आणि किचनची पण स्वच्छता होऊन जाते त्यानिमित्ताने. त्याचबरोबर बघा घड्याळ, भिंतीवरचं असो किंवा हातातलं घड्याळ असो, जर ते बंद पडलेलं असेल तर ते दुरुस्त करून आणावं, नसेल तर ते कचऱ्यामध्ये टाकून द्यावं. कारण बंद पडलेल्या घड्याळामध्ये निगेटिव्हिटी साठते आणि आपल्याला नवीन वर्षामध्ये घरामध्ये कुठलीही निगेटिव्हिटी ठेवायची नाही आहे. त्याच्या अगोदर नवीन वर्षाची सुरुवात होण्या अगोदर ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत, तेव्हाच आपल्या घरात लक्ष्मी नांदेल आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला वर्षभर सेवा पण करायच्या आहेत. पण देवाची सेवा करण्याबरोबर घरातल्या या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत की नुसती तासनतास देवाची सेवा करून पण लक्ष्मीप्राप्ती होणार नाही. तर घरात टापटीप, घरात स्वच्छता पाहिजे आणि आपण पण थोडंसं जे काम करतो त्यामध्ये आपल्याला मन लागण्यासाठी घरात प्रसन्नता पाहिजे. आणि जेव्हा घरातलं वातावरण प्रसन्न असतं ना, तेव्हा आजारपण पण व्यक्तीपासून दूर राहतं.
आणि अशा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पण असते, त्यामुळे तिथे लक्ष्मी पण नांदते. आणि लक्ष्मी नांदते म्हणजे आपण जे कष्ट करतो, जी कमाई करतो त्यामध्ये बरकत होत राहते. तर पाडव्याच्या निमित्ताने आपल्याला ही सर्व कामे करायची आहेत आणि पाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. तर नवीन वर्षाचं स्वागत पण उत्साहात झालं पाहिजे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.